करा, आम्ही हेच सांगायचो, कारण बिकॉज दोज वेर द गाईडलाईन्स. मला असं वाटतं की तिथं जर का आपण पहिलेच हे सुरू केलं असतं, मी असं म्हणत नाही की तो स्प्रेड झाला नसता, पण इट वुड हॅव बीन ॲट ए डिफरंट स्केल. स्पॅनिश फ्लू एवढा पसरला नाही, त्याची कारणं एवढी मोबिलिटी त्या काळात नव्हती, एवढ्या फ्लाईट्स नव्हत्या, एवढे जहाज नव्हतं किंवा हे नव्हतं. ही सगळं अशी परिस्थिती मॅडमच्या पुस्तकात त्यांनी जे काही मांडले त्याच्या बाबतीत थोडक्यात बोलेन आणि मी माझं कन्क्लूड करेन. आय डोंट वॉन्ट टू टेक मच ऑफ युअर टाईम, कारण याच्यावर मी लिटरली तासन तास बोलू शकतो. जे काही शेवटचे 6 महिने अनुभवले आणि त्याच्यानंतर सेवानिवृत्त जरी झालो तरी तत्कालीन CM मला म्हणले की यू शुड कंटिन्यू ॲज माय ॲडवायझर फॉर कोविड फॉर ॲटलीस्ट जोपर्यंत आहे तोपर्यंत. मग अल्फा लाट, बीटा लाट, मग ओमायक्रॉन लाट, सगळ्या लाटा येत राहिल्या आणि आय कंटिन्यू टू बी हिज ॲडवायझर. द डे ही रिझाईन द सेम डे आय रिझाईन. त्यांनी फेसबुकवर केल्यामुळे नाही तर मी सकाळीच तयार करून ठेवलं. त्यांनी संध्याकाळी फेसबुकवर डिक्लेअर केलं, मी पाठवून दिला फॅक्स की आय हॅव ऑल्सो रिझाईन. तर त्या काळामध्ये राज्याची पूर्ण परिस्थिती पाहत होतो. विदर्भात गेलो, उत्तर महाराष्ट्रात गेलो, मराठवाड्यात गेलो आणि जे काही कोविडनी आपल्या सगळ्यांना एक झटका दिला असं म्हणता येईल, तो पाहता ही परिस्थिती परत कधी येऊ नये असं सगळ्यांना वाटतं. सगळ्यांना आठवत, म्हणजे मॅडमच्या पुस्तकात आहे, तुम्ही वाचाल. मी मुद्दामून त्याचे तपशील जास्त डिस्क्लोज करत नाही आहे, ते वाचूनच आपल्याला कळतील. पण रात्रीच्या वेळेस एकदम स्मशान शांतता. एखादा गेला तर सायरन वाजत, एखादी ॲम्ब्युलन्स गेल्याचा सायरन वाजत गेल्याचा आवाज, नाही तर काहीही नसायचं. मी त्या क्वार्टरवर राहायचो कॅम्पमध्ये. रेअरली एखादी ॲम्ब्युलन्स समोर गेली तरच कुठेतरी काय आवाज तेवढाच, बाकी एव्हरीथिंग इन ड्रॉप. मला माहीत नव्हतं तुम्ही व्हिडिओग्राफ दाखवणार. माझ्याकडे काही व्हिडिओ होते त्या काळातले. आम्ही रात्री टूर करायचो, काय रस्त्यावर कोणी येतं आहे का पाहायचं, त्याचे ते तुम्हाला शूटिंग दाखवले असते. लॉ अँड ऑर्डरमध्ये जेवढी कर्फ्यू असतो त्याच्यापेक्षा कमी लोक रस्त्यावर दिसायचे त्या काळात. इतकी परिस्थिती झाली होती, लोकांनी दहशत घेतली होती. कारण जनरली काय होतं, माणूस आजारी पडतो, त्याला लोक भेटायला येतात, कोणी काही फळं आणतात. इथं तो आजारी पडला की सगळेजण त्याच्यापासून दूर निघून जायचे पहिले. एव्हरीबडी यूज टू लिव्ह हिम. अरे कोविड पॉझिटिव्ह, चला 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 चला. दे नेवर यूज टू कॉन्टॅक्ट. आणि ते माणसाला सगळ्यात घातक ठरतं. आजारी असताना त्याला कोणी मानसिक आधार देणं तर दूरच राहिलं, त्याच्यापासून सगळे दूर पळायचे. तो त्या घरात नकोसा व्हायचा. अशी जी परिस्थिती निर्माण झाली, त्याच्यामुळे कोविड हा एकदम वेगळा आजार होता. नोबडी लाईक कोणाला. आणि त्यावेळेस जे लेबर मायग्रेशन झाले, मी त्यांना किती कन्व्हिन्स करायचो. तुम्हाला आठवत असेल कदाचित, जालन्याला 14 लेबर ट्रेन खाली क्रश झाले आणि त्याच्यानंतर गव्हर्नमेंट सेट की तुम्ही सगळ्या लेबरना आता पाठवायची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. आणि मग गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी ट्रेन्स लावायला सुरुवात केल्या, ट्रेन्स सुरू करायला लावल्या. आमच्यासमोर मोठा प्रॉब्लेम होता की एवढे लेबर न्यायचे कसे. आणि त्याच्यात एक गव्हर्नमेंटनी चूक केली. माझा दुसरा नंबर त्याच्यामुळे मी बंद केला आहे. तर गव्हर्नमेंटने आमचा नंबर पब्लिक केला. ते एका मिनिटात 250 कॉल माझ्या याच्यावर. मला आसामला जायचं आहे, मला केरळात जायचं आहे, मला पाटण्याला जायचं आहे, मी कुठून जाऊ. मलाच माहीत नसायचं की इतके हजारो लेबर आम्ही कसे मायग्रेट करणार आहोत. वी टूक अ डिसिजन की आम्ही इथून ट्रेन सोडणार नाही, कारण इथं लॉ अँड ऑर्डर इश्यू क्रिएट होईल. कॅम्पमधलं लेबर उचलून आणि लोडी काळ भरून आम्ही ट्रेन सोडायचा निर्णय घेतला. बसनी इथून त्यांना तिथं न्यायचो. मग तिथून एकेका पुन्हा त्याच्या सोशल डिस्टन्सिंग, एका याच्या 60च्या वर नको, 48च्या वर नको, डिपेंडिंग ऑन द बोगी साईज. मग त्यांना प्यायला काहीतरी द्या, पाण्याच्या बॉटल द्या, खायला द्या. हे सगळं मॅनेजमेंट एका बाजूला. लॉकडाऊनमध्ये लोकांच्या घरी फूड सप्लाय आणि व्हेजिटेबल सप्लाय होईल याची काळजी घ्या. सो इट वॉज ए वॉर ऑन ऑल फ्रंट. एका कुठल्या फ्रंटवर हे वॉर होतं असं नाही.
आणि सगळ्यात महत्त्वाचं, माणूस कशाला घाबरतो? अंधाराला घाबरतो. का घाबरतो? कारण पुढं काय माहीत नसतं आपल्याला. त्या अंधारात काय दोरी आहे का दोरीच्या जागेवर साप आहे. अँड सेम थिंग वॉज अबाउट कोविड. नोबडी वॉज नोईंग व्हॉट इज गोइंग टू हॅपन अँड व्हॉट विल बी इट्स लॉजिकल एंड. हे कधी संपणार, हे कधी थांबणार, कोणालाच माहीत नव्हतं. इवन थर्ड वेव्ह जेव्हा आली ओमायक्रॉनची, माझं स्वतःचं आपल्याला थोडक्यात सांगतो, मी व्हेटनरीचा पोस्ट ग्रॅज्युएट आहे. जेनेटिक्समध्ये माझं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. त्याच्यामुळे मला थोडंफार सायन्स कळतं. मी म्हटलं सर, देर इज ए म्हणजे एक व्हायरोलॉजीमध्ये, मायक्रोबॉलॉजीमध्ये सेल्फ लिमिटिंग इन्फेक्शन म्हणतात. आफ्टर ए सर्टन टाईम जे विरुलंट व्हायरसेस असतात ते स्वतःला डिलीट करत जातात. कारण मला व्हायरस झाला, मी तर मरणार आहे, तो पुढं प्रोपगेट कुठं होणार, आणि ते माइल्डर बनत जातात. दॅट इज वाय द थर्ड वेव्ह ओमायक्रॉन बिकेम अ माइल्ड वेव्ह. त्याच्यामध्ये लोक खूप हे झाले इन्फेक्ट, पण मृत्यूदर खूप खाली आला, विच वॉज नॉट द केस इन डेल्टा. तर हे सगळ्याच गोष्टी सांगितल्यावर तरी लोकांचा विश्वास बसत नव्हता. अरे कशावरनं तुम्ही हे प्रेडिक्ट करता? म्हटलं सर, माझं जे काही थोडंफार नॉलेज आहे त्याच्यावरनं मी सांगतोय की याच्यानंतर काही प्रॉब्लेम येणार नाही. बट नोबडी वॉज बिलीव्ह. फॉर्च्युनेटली इट टर्न्ड आउट टू बी ट्रू. लोकांना हे म्हणजे तसंच घडलं. ओमायक्रॉन नंतर इट जस्ट वेव्ड ऑफ. जो काही मॅक्झिमम डिस्ट्रक्शन व्हायचं होतं ते डेल्टामध्ये झालं. हे थोडक्यात त्या काळातल्या माझ्या, म्हणजे देशपांडे साहेबांनी सुरुवातीला उल्लेख केला की मी काहीतरी त्याच्याबद्दल बोलावं, म्हणून मी ते मुद्दाहून बोललो. अदरवाईज आय नेव्हर वॉन्टेड टू टॉक अबाउट इट. या पुस्तकाच्या बाबतीत मी एवढंच सांगेन, कोविडचा उगम जेव्हा झाला किंवा हे सुरू जेव्हा झालं, नॉट मेनी थेरीज केम फॉरवर्ड. त्याच्यातली एक थेरी आहे लॅबलिक थेअरी. आणि लॅबलिक थेअरीच्या बाबतीमध्ये जसं मॅडमनी सांगितलं, हॉर्शू बॅटचा उल्लेख केला त्यांनी, युनान प्रॉव्हिन्सचा उल्लेख केला, RATGAचा TAGचा उल्लेख केला, 4991चा उल्लेख केला. 4991 2012मध्ये डिटेक्ट झालं होतं. इट वॉज वन ऑफ द सॅम्पल्स केप्ट इन वुहान लॅब. बट वेन RATAG केम, त्याला वेगळं नाव का देण्यात आलं तर कदाचित याचं लिंकेज लागू नये म्हणून. आणि म्हणून त्यांनी जे सांगितलं त्यांच्या रिसर्चमध्ये त्यांना जे आढळून आलं की हे दोन्ही एकच आहेत. आज आता वी आर गोईंग फर्दर आहेत. आता याचं 96.1% जिनोमचा मॅच होतो याच्याशी. बनाल नावाचा एक नवीन व्हायरस आहे, दॅट इज हॅव्हिंग 96.8% मॅच. सो वी डोंट नो हे अमेरिकेने केलं का हे चायनाने केलं, whether it was a man-made virus or whether it's a natural virus, we don't know. वेगवेगळ्या थेरीज ज्या पुट फॉरवर्ड करण्यात येतात त्याच्यातली ही वन ऑफ द थेरी आहे लॅबलिक थेरी, विच सीम्स टू बी मोर प्रॉबेबल, बिकॉज आपण गुन्हा करताना म्हणतो सर्कमस्टान्शियल इव्हिडन्सेस. हे सर्कमस्टान्शियल इव्हिडन्सेस कोरिलेट करतात की हे वुहानमध्ये झालं, वुहानमध्येच लॅब होती आणि तिथूनच हे झालं. हे व्हायचे जास्त पॉसिबिलिटीज आहेत. मर्डर करताना दिसला नाही, पण जे काही सर्कमस्टान्शियल इव्हिडन्सेस दॅट इंडिकेट की ही इज द पर्सन हू हॅज कमिटेड द मर्डर. कदाचित भविष्यात हे सिद्धही होईल आणि तेव्हा आपल्याला कळेल. द सेकंड थेअरी कुड बी नॅचरल म्युटंट. देर इज अ प्रोसेस कॉल्ड म्युटेशन. जेनेटिक्सचा विद्यार्थी किंवा जेनेटिक्सचा प्राध्यापक होतो मी. रूटीन कोर्समध्ये म्युटेशन होत राहतं आणि हे म्युटेशन कसं होईल त्याच्यावर अवलंबून राहतं. सो द व्हायरस म्युटेटेड. reason may be, one could be artificial, second could be natural. And then it infected natural host सोडून. त्यांनी एक सिरियल पॅसेजचं त्यांनी दाखवलं. दोन प्रकारचे पॅसेजेस केले जातात व्हायरसच्या बाबतीत. एक एग योग पॅसेज म्हणतात, विच इज
टू ब्रिंग डाऊन द व्हिरुलन्स किंवा इन्फेक्टिव्हिटी ऑफ व्हायरस जे वॅक्सिन प्रोडक्शनमध्ये वापरलं जातं. अँड द अदर वन इज ज्या होस्टमध्ये तो वाढतो त्याच्यामध्ये परत परत त्याची इन्फेक्टिव्हिटी वाढण्यासाठी. सो दोन्ही प्रकारे ते केलं जाऊ शकतं. सो कोणत्या पद्धतीने हे केलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा आपण म्हणतो की एखादा गुन्हा घडला त्याच्यामागे हेतू काय होता का. इफ समबडी हॅज डन इट, वाय वुड समबडी डू इट, वेदर इट वॉज ॲक्सिडेंट ॲज शी सेड or whether it was intentional. WMD म्हणून एक कन्सेप्ट आहे, वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन, आणि बायोलॉजिकल वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन हा एक दुसरा कन्सेप्ट आहे. आणि याच्यामध्ये सगळेच देश रिसर्च करतात, काही स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी, काही अटॅक करण्याच्या दृष्टीने. नोबडी इज टू बी ब्लेम्ड फॉर इट. US ते रिसर्च चालतो, चायनामध्येही चालतो, अजून कुठेही चालत असेल, वी डोंट नो. इनफॅक्ट US आपल्याला माहीत असेल की हे फोर्ट फ्रेडरिक, इफ आय एम नॉट रॉंग, मेरीलँडच्या जवळ आहे, जिथं याच्यावर दे यूज टू कंडक्ट एक्सपेरिमेंट. अमेरिकेमध्ये तसंच नेवाडामध्ये एरिया 51 म्हणून आहे, जिथे UFOवर रिसर्च चालतो, अनआयडेंटिफाईड फ्लाईंग ऑब्जेक्ट्सवर. सो नेवाडामध्ये, मी नेवाडाला गेलो होतो, तिथून 51कडे ते जाऊ देत नाहीत. यू आर नॉट अलाउड टू गो देअर, रिस्ट्रिक्टेड एरिया म्हणून लावून ठेवलेलं आहे. सो नेवाडा 51 जसा आहे तसंच फोर्ट फ्रेडरिक आहे, जो WDMDवर काम करत होता. दे से इट्स नो मोर डुईंग, वी डोंट नो. नेवाडामध्ये सुद्धा एरिया 51 आहे. तसं चायनाच्या बाबतीत इट्स अ आयर्न कर्टन, मागं काय चाललंय कोणालाच माहीत नाही, कुठं काय चाललंय. सो हे सगळेच जण वेगवेगळ्या पद्धतीने करत असतात. RATG आणि SARSमध्ये जर का फरक पाहिला तर ते आता कुलूप आणि किल्लीचा म्हणत होते, RBD म्हणतो त्याला आपण, रिसेप्टर बाइंडिंग डोमेन, आणि स्पाइक प्रोटीन, हे दोन्ही प्रॉपरली एकमेकाला लॉक होतात की नाही त्याच्यावर हे अवलंबून इन्फेक्टिव्हिटी किती राहील आणि टू हुम इट विल इन्फेक्ट. सो त्या दृष्टीने जर का आपण विचार केला तर हे जे काही त्याच्या क्लिवेज साईटमध्ये बदल करायचा प्रयत्न करण्यात आला, वॉज इट टू इन्क्रीज द रिसेप्टिव्हिटी, आणि वॉज इट मॅन मेड और वॉज इट नॅचरल बिकॉज ऑफ म्युटेशन, वी डोंट नो. टाइम विल ओनली टेल अस व्हॉट इज द फॅक्ट. वेगवेगळ्या थेरीज पुढे येत आहेत, त्याच्यातली एक महत्त्वाची थेरी लॅबलिकची आहे. आणि माझ्या मते आपण जे काही याच्यात रिसर्च केलेलं आहे, आय मस्ट ॲप्रिशिएट, म्हणजे हे अत्यंत महत्त्वाचं आहे की इतकी चिकाटी धरून याच्यावर या लिंक शोधणं, त्या लिंक कोरिलेट करणं, आणि त्याची एक सूत्रबद्ध साखळी तयार करून तो एक पुढं आणणं, याच्यामध्ये फार चिकाटी लागते. फार थोड्या जणांकडे ती असते, माझ्याकडे नाही, अगदी फ्रँकली सांगतो. पण आपण ही एवढी चिकाटी दाखवून एवढं चांगलं त्याच्यात संशोधन केलं आणि एक व्ह्यू पॉईंट जगाच्या समोर आपण आणलं, याबद्दल निश्चित आपण दोघंही अभिनंदनास पात्र आहात. मनापासून आपल्या दोघांचं अभिनंदन. हे आपण पुस्तक वाचा, जरूर वाचा. मी पूर्ण वाचलंय. 2 दिवस मी मुंबईला गेलो होतो, ट्रॅव्हलिंगमध्ये जनरली मी वाचत असतो. सो आय रेड इट. थोडंसं कदाचित टेक्निकली क्लिष्ट वाटेल सुरुवातीला, एकदा वाचा, कदाचित समजणार नाही, दुसऱ्यांदा परत एकदा वाचा, अँड थिंग्स वुड बी व्हेरी क्लिअर. मला थोडंसं, मी सांगितलं, मी जेनेटिक्स किंवा बायोलॉजीचं स्टुडंट असल्यामुळं आय कुड पिक अप द थिंग्स अर्ली. नॉन बायोलॉजी स्टुडंटला कदाचित थोडा वेळ लागू शकतो, कदाचित त्याच्यात रिपिटेटिव्हनेस वाटू शकतो, पण तो आवश्यक आहे. जर का विषय समजून घ्यायचा असेल तर तो आवश्यक आहे, आणि त्या दृष्टीने या पुस्तकामध्ये सगळ्या बाबी घेतलेल्या आहेत, सगळ्या बाबींचा अंतर्भाव करण्यात आला आहे.